शंकर वडतोय घरात वळ्या, ग बस रड नको, आई मिटिंगला गेली, ग बस रड नको, आई मिटिंगला गेली. तेवढे ती बाई आली, ग बस रड नको, आपली आई आली, ग बस रड नको, आपली आई आली. तो म्हणला माई एकट्याची आली, तू इथं दिंडीत गेली. ऐका आता, हा गडी कसा झाला तयार? ही देवी कशी तयार झाली आहे का? बाह्य भागेवर काहीचा, नंतर कोणता भाग पाहायचा आहे? आंतरभाग. आता कोणता भाग आहे? बाह्य भाग. शाळेतले पोरं पटकन बोला. पप्पाचं मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बोलायला आणणारे पोरं पटकन. पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरत्या? बस, हा 4 गुरुवारचा प्रसाद आहे. सावध राहायचं कीर्तनाला, आपल्या सावध बसावं लागतं. चला. भगवान शंकराची पत्नी आहे, कार्तिक स्वामीची गणपती बाप्पाची आई आहे, आणि राजा हिमालयाची दक्षची मुलगी आहे. ह्या बाईचा नवरा आहे भगवान शंकर. शंकराची मेली बायको. देवी कशी तयार झाली? बाह्य भागात, नंतर आंतरभागात. या शंकराची मेली बायको, तर ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही, डिजिटल बोर्ड नाही, काय नाही. तो गडी जरा नंगाट होता. शंकरानं काय केलं? भजन सुरू केलं रामाचं. शंकर भजन कुणाचं करतोय? बस, आता करंट लागला माहिती तुम्हाला सोपन, मला सोपं. शंकराची मेली बायको, त्यानं भजन सुरू केलं रामाचं. पूर्वी लय बायका मिळायच्या, म्हणजे करायचे लोक, तेव्हा मिळतही होत्या. आता बायको, रेंज गेली, काहींची रेंज, काहीचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. बायको नाही. बायको हा विषय. तुम्ही फुरसुंगीमध्ये 5 गुंठे जमीन घेऊ शकता, पण बायको करू शकत नाही. बायको नाही. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता त्याचं काय? आता बायका पर आपण खालून आणतो, नांदेड, परभणी. ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा, जात लंगर तुटला का? ऐकायला सावध. हे इंद्रिकलचं कीर्तन आहे भाऊ. हे कालही खरं, आजही खरं, सध्या खरं, तोंडातून बाहेर पडेल ते कवाही खरंच. ऐका, शंकराची मेली बायको, ते काही रडलं बिडलं नाही, काय नाही. पण शंकर भजनात गुंतल्यामुळं गोटाला, ऐका काय झाला, शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण ह्या पठ्ठ्याचं खातं कोणतं आहे? माणसं मारणे. निर्मिती ब्रह्मदेवाकडं, संभाळ विष्णूकडं, आणि निवून घालणं शंकराकडं. हा गडींना गाठ. हा भजन करीत असल्यामुळं माणसंच मारानं. माणसं मरण म्हणल्यावर वरच्यानी मिटिंग घेतली. खालून माणसं वर येईन का? बरं, वर लाईन ना गाठ दे. वर लई लफडेत महाराज. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन, तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? तरी तुम्हाला वरचे लफडे 2-3 सांगतो. इंद्र पडली भगा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, वर लई लफडे. आता ह्या वरच्या इंद्रचंद्राने घेतली मिटिंग. खालून माणसं वर येईन का? हे म्हणले, वो मारणारा गुतलाय भजनात, त्यामुळं माणसं मारणं शक्य नाही. मग हे म्हणले त्याची झोप उडवा. म्हणजे जो गेला त्याच्या का तो अजून काय गावात आला नाही, त्याच्या नादी लागू नका. मग म्हणले असं करा, त्याला बायको करून द्या, म्हणजे तो बिघडल. हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले त्याला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाया कोण जाईन? जो उठला तो अजून गावातच आला नाही, त्याच्या तडाख्यात गेला तो गेला. मग ब्रह्मदेव आणि विष्णू आले, शंकर बसले होते ध्यानाला. हे म्हणले यांनी त्यांना हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना, आमचा होऊ द्या कार्यक्रम. मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे.
शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण, दिवस फिरले कोणची, काही नवरदेव काय साधा आहे का, अंगाला भस्म गळ्यात साप, राहला नदीवर फिराय नदीवर, तो का आपला नवरदेव आहे का, भाड्याच्या गाडीत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो, आता 100ला झालाय ना तर 35ला जाता पाहिजे. हे म्हणले बायकोची जबाबदारी आमची. महिला मंडळ ह्या बाईनं, महिला मंडळ पार्वतीनं असा वर मागून गेला होता, मी कुठेही जरी जन्म घेतला तर नवरा मला भगवान शंकरच राहील, दुसऱ्या कोण जमणार नाही. तिनं हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी शंकरच, आणि दक्षेच्या पोटी घेतला तरी शंकरच. येणी सांगितलं आम्ही बायको तुम्हाला द्यायला तयार आहे, आम्ही बायको द्यायला तुम्हाला तयार आहे. आणि बायको त्यांनी पाहिली होती, ब्रह्मदेव विष्णूंनी बायको पाहिली होती. शंकराला म्हणले तुम्ही फक्त तयार व्हा, ते म्हणले तयार आहे मी. आता बायको पाहायची म्हणजे त्याला गोष्टी नाही, बायको पाहायला 4 गोष्टी लागतात. अशी बोगसगिरी चालत नाही, ती कोणी उठायचं नाही हे असं नाही चालत. बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा असा नियम आहे, नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नथ नागपुडीच वर वहिनं त्यानं दामन तापावला, नागपुडी जास्त काय. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं, स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा, बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही येणार. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय सुरुवात केली, म्हणूनच पप्पाचा बाप शब्दाच्या पुढे जात नाही काय. शंकर नवरदेव झाले, पण नवरदेव डोळ्याच उघडी ना, शंकर ध्यानात होते. शंकर बसेल कुठं होते, ध्यानात. ध्यानात शंकर असल्यामुळे डोळे उघडे ना. राजा दक्षिणा मंडप बिंडप टाकला, 13% पतसंस्था काढली, डीजे बीजे लावला, लग्नाची तयारी झाली. नवरदेव डोळे उघडे ना, ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले जटे झाले आता, हे काही डोळे उघडीत नाही. आणि नवरीचा बाप आपल्याला हाणल्याशिवाय म्हणजे आता नवरदेव सजवायचा. ऐका महाराज, शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला तो मेकअप असा होता, पूर्ण अंगाला भस्म होता. पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये. आपल्याकडे नवरदेवाला कपडे घालतात, आपण त्याला शेवंती म्हणतो. आता ते बरेच ड्रेस आलेत, लांब चड्डी, बारीक चड्डी दिसतही नाही, इतका लांब शर्ट, ते जाऊ द्या मोरद्या. 5-6 वर्षापूर्वी सफारी होती, आता सफारीचा नाद गेला, कोठाचा नाद गेला. आता असा लांबलचक शर्ट आहे, अख्खं कुटुंब त्याच्यात बसत. लई गारठलं ना कुटुंब. नवरदेव यार दुबळ, शर्ट चड्डी दिसाना इतके लांब. शंकरानं पूर्ण अंगाला भस्म का लावला. नवरदेव होताने शंकराने पूर्ण अंगाला भस्म का लावला, त्याचं उत्तर आहे का. जगातल्या सगळ्या गोष्टी भस्म होणार आहे हे भगवान शंकर जगाला सांगण्यासाठी भस्म लावला. आणि शंकराने नवरदेव होताने कपाळाला जो गंध लावलाय, महिला पुरुष सगळे बघा, शंकराच्या कपाळाला जो गंध आहे तो अर्धा चंद्र आहे, पूर्ण चंद्र नाही. पूर्ण चंद्र नाही. तुम्ही शंकराच्या फोटोमध्ये बघा, अर्धा चंद्र आहे. अर्धा चंद्र काय, पूर्ण चंद्र हा प्रकाशित आहे आणि अर्धा चंद्र हा अप्रकाशित आहे. श्रीमंताला तर कोणी मदत करेल, पण गरीबाला मदत करावी हे शंकरांच्या चंद्राने दाखवून दिलं.
श्रीमंताला तर कोणी मदत करील हो. श्रीमंताला मदत करणे म्हणजे काय एवढं विशेष नाही. तो श्रीमंतच आहे. त्याला बोलवणं, त्याला लग्नपत्रिका देणं, त्याला कार्यक्रमाला बोलवणं काही कौतुक नाही. पण गरीबाला बोलून जीव घालणं याच्यात देव आहे. पहिला म्हणलं तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही, अजिबात नाही. ते दरिद्री बोलून काय करते, मी भात खात नाही, मी तू येऊ नको खाऊ नको, खाती झक मारायला. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि भांडे घासणाऱ्या बाईच्या लुगड्याच्या पदरामध्ये शिराबुंदी बांधून शिराबुंदी बांधून द्या. ती जेव्हा घरी जाऊन तिच्या मुलांना देईल ना, त्यांच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. देव त्याच्यात बघा. आपल्या मुलीला 5-6 ड्रेस आहे. 12वीला मुलगी एक पहिली आली गावातली. त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या अंगावर सुंदर कपडे नाही. आपलं कपाट उघडा आणि एक ड्रेस आपल्या मुलीचा तिला देऊन टाका. ती मुलगी ड्रेस घालून जेव्हा हसेल ना, तेव्हा तुम्हाला साक्षात पांडुरंग भेटेल. आणि साक्षात पांडुरंग भेटल्यावर तुम्हाला तीर्थाला जायची गरज राहणार नाही. एक आमचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालंय. त्याची मिलिटरी सिलेक्शन झालंय, छाती भरली, उंची भरली. बिचारा पोरगा संध्याकाळी घरी आला आणि पोरगा आईच्या कुशीत घुसून रडला, आई मला सगळं प्राप्त झालंय ग, पण 3 महिने मला ट्रेनिंग आहे आई, आणि माझी तर परिस्थिती नाही आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानाला हात लावला. आईनं सांगितलं, बाळा गळ्यातली आणि कानातली सोडून तर माझ्याकडे कोणती गोष्टच नाही. अशा वेळेस त्या गरीबाच्या मुलाला 100 रुपये काढून 2-4 हजार रुपये द्या. तो मुलगा देशाची सेवा करेल यात नवल नाही, पण तुमचे उपकार विसरणार नाही. याच्यात देव देवाला बोंबलं थिंडल्यानं देव भेटतो. हा बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. मग ट्रिपला गेल्यावर देव भेटतो, तो डोंगरात डोळे झाकून बघ, हा सगळा पागलपणा आहे. काशीला काला गेला झक मारा तू, काशीला जाणार याडपट नीट आहे का? काशीचा नियम माहिती आहे तुम्हाला काय? जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. बावळट आपली मी काशी केली, मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडील का? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं रे? हलकट क्वालिटीचं काला गेला मारा. तिकडून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही बरं वायली निघली, हीच काशी झाली. काला गेला काशी? मी अजून काशीला गेलो नाही महाराज, आणि जाणार नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माही का परिस्थिती नाही का? मी संध्याकाळ पोहोच जाऊन येऊ शकतो, नाही जायचं. कामच काय जायचं? अरे अखंड भजनात देहावरचा विसर पडणं हीच काशी आहे ना. काय करत? आईला हसत ठेवा, बापाला हसत ठेवा आणि मित्राला खुश ठेवा, हीच काशी.